नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल सिक्रेट ऑफ इन्ग्रेडियंट्स। आधीच एक सिक्रेट सांगून देते तुम्हाला, मी प्रोफेशनल शेफ नाही आहे, नाही मी हॉटेलमधल्या मोठ्या शेफसारखं कुकिंग कधी शिकले, ना मला 5 स्टार स्टाईल्स प्लेटिंग येते। पण मला कुकिंग शिकायचं आहे आणि मी ठरवलं आहे की हा प्रवास मज्जेत करायचा आहे, तो पण तुमच्यासोबतच। कधी रवा जळला, कधी मीठ जास्त झालं तर हसून घ्या आणि कमेंटमध्ये टिप्स पण द्या। आज आपल्या चॅनल सिक्रेट ऑफ इन्ग्रेडियंटचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि तो सुरू करतोय आपण एक गोड रेसिपीने, तो पण बाप्पाच्या आशीर्वादाने, शिरा। पण हा साधा शिरा नाही आहे बरं का, यात आहे सस्पेन्स, कॉमेडी आणि फुल ऑन गोडवा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। सगळ्यात आधी कढई गरम करूया, त्यात अर्धा वाटी तूप टाकायचं आहे आपल्याला। आणि लक्षात ठेवा, तूप एवढं नाही टाकायचं की असं वाटेल शिराने तुपाचा समुद्र केला आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, तूप हा शिऱ्याचा ऑक्सिजन आहे। तूप छान असं गरम होऊ द्यायचं आहे, असं सुगंध दरवळला पाहिजे पूर्ण घरामध्ये। शेजारच्या काकूंनी विचारलं पाहिजे, काय गं आज काय कोणती नवीन छान रेसिपी बनवते। इथं आपलं तूप गरम झालंय, तर आता आहे रवा टाकायची वेळ। आणि आहा किती सुगंध वास येतोय। तर चला आता आहे रवा टाकायची वेळ। एक वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला। हा रवा किती साधा दिसतो, पण शिजल्यावर एकदम सुपर हिरो बनून जातो। रवा रोस्ट करताना लक्षात ठेवा, आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत रवा रोस्ट करायचा आहे। पेशन्सली रवा रोस्ट करत राहा, नाहीतर मग असं नका करू की रवा रोस्ट करताना मोबाईल स्क्रॉल करायला लागणार आणि आपला सुपर हिरो रवा ब्लॅक हिरो होऊन जाणार। पेशन्सली हळूहळू आपल्याला रवा रोस्ट करायचा आहे, तो पण कमी गॅसवर। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान असा रोस्ट करायचा आहे रव्याला। तर तुम्ही बघूच शकता, हळूहळू आपला रवा गोल्डन ब्राऊन कलरचा होतोय। असा छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला रव्याला रोस्ट करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण दूध घालूया। बघा एकदम गरमागरम ॲक्शन सीन झाला आहे। दूध टाकल्यानंतर दूध म्हणजे कसं एकदम VIP एंट्री तिकीट असतं। तुम्ही पाणीही घालू शकतात, तसं काही नाही आहे, पाणी दूध दोघंही चालतं। पण दूधची कशी एकदम VIP एंट्री तिकीट भेटल्यासारखं होतं शिऱ्यामध्ये। दूध घालूया आपण। थोडा हलवा तो रवा आणि त्यात साखर घालायची। आता 1 वाटी रवा घेतला तर तुम्ही अर्धा वाटी साखर घालू शकता। तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही थोडी जास्त घाला, ज्यांना कमी गोड आवडतं त्यांनी कमी साखर घालायची। आपल्या टेस्टनुसार साखर घालूया। बघा आता साखर जशी विरघळली, जसा शिरा एकदम मऊ फ्लफी दिसायला लागेल। हा तो मोमेंट आहे जिथे लक्ष नाही दिलं तर कच्चा शिरा होऊन जातो। म्हणून गॅस जवळून पळू नका, शिरा छान बनवत राहा। आपला इथं शिरा झालेला आहे, खूप छान दिसतोय। यामध्ये तुम्ही आता वेलची पावडरही घालू शकता, म्हणजे सुगंधानेच बाप्पा खुश होऊन जाईल एकदम। काजू बदाम, मनुके, ड्रायफ्रुट्स जे पण असतील ते तुम्ही गॅस बंद करून घालून घ्या। एकदम आपला शिरा तयार झाला आहे। आणि आत्ताच तो सिक्रेट ट्विस्ट आहे किंवा आपण म्हणूया सिक्रेट इन्ग्रेडियंटची वेळ आहे। सगळ्यांकडे वेलची पूड असते, पण माझ्याकडे आज नव्हती, म्हणून मी टाकली आहे इमॅजिनेशन पावडर। टेस्ट कशी झाली आता तुम्हीच सांगा कमेंटमध्ये। तर मंडळी, हा झाला आपला गोड, सोपा आणि थोडासा ड्रॅमॅटिक शिरा। जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाप्पा पण म्हणतील वाव, सिक्रेट ऑफ इन्ग्रेडियंटचे व्हिडिओज रोज बघायला हवेत। मी एक्सपर्ट नाही आहे कुकिंगमध्ये, पण कुकिंग म्हणजे कसं मज्जा आणि शिकणं, आणि तेच मी इथं शेअर करणार आहे। पुन्हा भेटूया एका नव्या गोड मजेदार सिक्रेट रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।